तर राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हवं तसं यश मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे शिंदे त्यांच्या पक्षाचे काही आमदार आणि मंत्र्यांवर नाराज असल्याची माहिती आहे। निवडणुकांमध्ये शिंदेंनी काही मंत्री आणि आमदारांवर जबाबदारी सोपवली होती, मात्र पक्षाला यामध्ये यश मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे अकार्यक्षम मंत्र्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे। तसंच नव्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याची दाट शक्यता आहे। गेल्या निवडणुका मंत्र्यांची लिटमस टेस्ट होती असं बोललं जात आहे आणि त्यामुळे आता शिवसेनेकडून कुणाला मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार तर कुणाला संधी मिळणार हेच पाहणं महत्त्वाचं असेल। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की संधी कुठल्या नवीन आमदारांना मिळणार आहे आणि कुणाला डच्चू मिळू शकतो मंत्रिमंडळातून? माधवी, नक्कीच नवीन आणि तरुण जे आमदार आहेत त्यांच्याकडे पक्षाकडनं आता फार अपेक्षा राहिलेल्या आहेत। आपल्याला पाहायला मिळते जिल्हा परिषद असेल, नगरपालिकांच्या निवडणुका असेल किंवा नगराध्यक्षाच्या निवडणुका, यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची पक्षाची जी कामगिरी ही जरी दुसऱ्या क्रमांकावर असली तरी मंत्र्यांकडनं जी अपेक्षा होती तसं काम हे एकनाथ शिंदेंना झालेलं दिसत नाहीये। त्यामुळे एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज आहेत आणि यापूर्वीच म्हणजेच अधिवेशनापूर्वीच त्यांनी या संदर्भातले सूचवाचक केलेले होते। महत्त्वाचं म्हणजे की या संपूर्ण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा अंबरनाथ, ठाणे, कल्याण डोंबिवली तर वगळता शिंदेंच्या शिवसेनेला फारसं यश हे कुठेही मिळालेलं नाही आहे। त्यामुळे नाराज शिंदेंकडनं आता मंत्र्यांवरती एक टांगती तलवार ठेवण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी नवीन जे आमदार आहेत त्यांना कुठेतरी मंत्रिपदाची संधी ही कुणावताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या संदर्भातले सूतवाच हे यापूर्वीच शिंदेंनी दिलेले होते आणि तो लवकरच या संदर्भातले जे फेरबदल आहेत हे देखील पाहायला मिळतील आणि शिंदे हे नक्कीच आपल्या पक्षातली जी भाकरी आहे ती फिरवण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे। त्यामुळे नाराज शिंदेंची मनधरणी करताना देखील आता काही मंत्री हे आपल्याला पाहायला मिळतील। मात्र एकूणच जे यश आहे हे कुठेतरी अपेक्षित होतं शिंदेंना, ते मिळालेलं नाही आहे। त्यामुळे शिंदे कुठेतरी आपल्याच मंत्र्यांवरती नाराज असल्याची जी जोरदार चर्चा आहे। नक्कीच शिवसेनेमधल्या मोठ्या फेरबदलाच्या अनुषंगानं मोठ्या घडामोडी आता पुढच्या काही दिवसांमध्ये दिसू शकतात। सूरज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।